झी 24 तास एक पाऊल पुढे। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत। आपण थेट जाऊयात अजितकडे। अजित, पुन्हा एकदा हे स्पष्ट झालंय कशीही साखळी असते मंत्र्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, कशा पद्धतीने नातेवाईकांचा वापर केला जातो हे कळालंय। पण एक गोष्ट म्हणजे इतक्या मोठ्या पदावरती काम करणारा अधिकारी कोट्यवधींची लाच देतो तेव्हा निश्चितच या पोस्टमध्ये किती भ्रष्टाचार असेल हे वेगळं सांगायला नको। काय सांगाल? कोर्टाने आज रुग्णालयामध्ये जाण्याचा प्रयत्न हाणून पाडला महेश कुमारचा। नक्कीच अजित, जेव्हा महेश कुमार यांचे जे ॲडव्होकेट होते त्यांनी सांगितलं की यांच्या छातीमध्ये दुखतंय आणि यांना ताबडतोब हॉस्पिटल नेलं नाही तर यांना काहीतरी एक दुखापत होऊ शकते असं सांगितलं। पण कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की जे काय असेल ते जेव्हा त्यांची चेकिंग केली जाईल आणि त्यांना वाटलं की आपल्या छातीत दुखतंय तेव्हा त्यांना सीबीआय ताबडतोब ॲडमिट केलं हॉस्पिटलमध्ये। त्यामुळे हा प्रयत्न तुम्ही करू नका। मुळात सीबीआयने ॲप्लिकेशन असं केलं होतं की ह्यांनी जे 90 लाख रुपये सांगितले होते त्याच्या मित्राला द्यायला ते कुठल्या बेसवर त्यांनी सांगितलं होतं आणि कुठल्या बेसवर हे पुढचं कार्यक्रम त्यांचा, कारण का त्यांनी जे महेश कुमार आहेत त्यांनी आश्वासन दिलं होतं जे मंजुनाथ त्यांचे मित्र आहेत चंदीगड त्याला की मी ज्यावेळी या पदावरती येईन तेव्हा तुला अनेक लाभ मिळवून देईन, तुझे अनेक कामं मी करेन। म्हणजे अधिकारी, राजकीय नेते आणि मधले जे अधिकाऱ्यांचे नातेवाईक किंवा राजकीय नेत्यांचे नातेवाईक असतात ते सगळे मिळून आपला जो पैसा असतो, सामान्य नागरिकांचा जो पैसा असतो त्यावर कसा डल्ला मारतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे महेश कुमार यांनी दाखवून दिलेलं आहे। महेश कुमारांनी तब्बल 10 कोटी या संपूर्ण जी प्रक्रिया होती त्याकरता देऊ केलेले आहेत। 10 कोटी एखादा अधिकारी देतो म्हणजे तो कमवत किती असेल असा प्रश्न सर्वसामान्यांना पसरलेला आहे। आपण बघितलं असं की चिखलीकर नावाचे अधिकारी आहेत त्यांना देखील अँटी करप्शन ब्युरोने अटक केली होती, त्यांच्याकडे जवळजवळ 14 कोटींची मालमत्ता मिळाली होती आणि महेश कुमार आहेत यांनी फक्त आपल्याला एक बढती मिळावी याकरता 10 कोटी रुपये दिलेले आहेत। त्यामुळे अधिकारी आणि राजकीय नेते यांचं कसं एक यांची टीम असते की कशा पद्धतीने पैसे आपले घेतात आणि लोकांमध्ये वाटतात। विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे अजित यामध्ये की पवन कुमार बन्सल यांचा जो भाचा होता विजय सिंगाला याचं नाव या प्रकरणामध्ये आलेलं आहे। चंदीगडमध्ये त्याला सीबीआयने अटक देखील केलेली आहे। पण आता पवन बन्सलपर्यंत या संपूर्ण घटनेचे हात पोचलेत का किंवा याचे धागेदोरे तिथपर्यंत पोचलेले आहेत का याचा तपास सीबीआय करते। शेवटी हा विषय संपूर्ण केंद्रामधला आहे त्यामुळे केंद्र सरकार देखील यामध्ये इंटरफेअर करण्याचा प्रयत्न करेल। जसं मागे आपल्याला माहिती आहे की कोळसा घोटाळ्यामध्ये सीबीआयची रिपोर्ट जी होती ती रिपोर्ट देखील जे केंद्र सरकार त्यांनी पाहिली होती। त्यामुळे पवन बन्सल प्रकरणामध्ये आता काय होईल हे सीबीआय आता पुढे आपल्याला पाहणं खूप उत्सुकतेचं राहील। निश्चित अजित, आणि नेहमीच अशा प्रकरणांमध्ये होतं तेच झालंय, मंत्र्यांनी हात झटकलेत। मात्र असं असलं तरी देखील मंत्री, त्यांचे दलाल, त्यांचे नातेवाईक, अधिकारी आणि त्यांचा कोट्यवधीचा भ्रष्टाचार हे रॅकेट पुन्हा एकदा जनतेच्या समोर आलंय। आणि खरोखर आपल्या देशाचं काय होणार हा जो प्रश्न सर्वसामान्यांना सतावत असतो तो आणखी तीव्रतेनं अशा सगळ्या प्रकरणांमुळे बोचतोय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।